सर, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता अजून जनसंवाद शिवसेनेकडे घेतला जातो. आणून आश्रमानंतर आता थेट महापालिका गाठले, लोकांचे प्रश्न सोडून आता ठाकरेकडे देखील हे फसवा फसवीचे उद्योग बंद करावं. 30 वर्ष 40 वर्ष तुमच्या हातात आहे. आता कसले जनसंवाद आणि जनता दरबार आणि हे आणि ते करता. लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत. तुम्हाला पाणी आहे का शहरात? कचरा उचलला जातोय काय? छोट्या छोट्या समस्या तर सोडवा. या शहराला पाणी नाहीये, पाणी तर द्या. या शहरामधलं अनधिकृत बांधकाम वाढायला लागले, थांबवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याकडे कशाला जनता दरबार हवाय? मी एक मोठा स्फोट करणार आहे. एक नवीन अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट झाली आणि मग त्या अधिकाऱ्यांनी कुठल्या कुठल्या एरियातनं किती किती पैसा मिळतो याची छानबीन करायला लोकांना पाठवलं. आणि त्या कौशा भागामध्ये, शिळच्या भागामध्ये गँगवॉर झाला. वसुलीवरनं 2 गँग एकमेकांना भिडल्या. अहो, अधिकाऱ्यांना सोपतं का? गँग पाठवायच्या, तिथे पोरं पाठवायची आणि वसुली कशी करायची याचं प्लॅनिंग करायचं. ही वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आहे. सत्ताधारी शिवसेनेने याचं उत्तर द्यावं. आणि पुराव्यासकट व्हिडिओज दाखवतो मारामाऱ्यांचा आणि अधिकाऱ्याचं नाव पण सांगतो. हे ठेवायचंच कशाला? काय पदाचं नाव काय? अतिक्रमण मुख्यालय. अरे, अतिक्रमणाला अधिकारी आहेत ना, त्याला मुख्यालय कशाला पाहिजे? म्हणजे प्रत्येक टेबलावरचा एक टेबल वाढवायचं पाकिटाचं. म्हणजे मग वरच्या अधिकाऱ्या मुख्यालयाला फोन केलं, त्याचे पैसे आले नाहीत की मग जाऊन वरच्या अधिकाऱ्यांना पाहिजे. ही रिंग जी आहे, ती रिंग चालू ठेवण्यासाठी हे पद आहेत. आणि गँगवॉर, मारामाऱ्या पैशाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या. हे ठाणे महापालिकेची अधोगती कुठल्या गतीने चालू आहे आणि किती जोरात चालू आहे हे बघून आश्चर्य वाटतं. ऑडिट झालेलं नाही आणि त्याचा हिशोब देखील. अहो, ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला. ते काल तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक अँब्युलन्स इथे सडक पडले आहेत. हा पापाचा माल का पापा? हे वाईट वाटतं. अख्ख्या शहरात पाणी नाही हो. अख्ख्या शहरात दिव्याला पाणी नाही, मुंबऱ्याला पाणी नाही, कौशाला पाणी नाही, कळव्याला पाणी नाही, विटाव्याला पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही. आणि अधिकारी गँगवॉर कशावर करतायत? तर अनधिकृत बांधकामावरती मारामाऱ्या. की पैसे वसूल कोण करणार? दाऊद करणार का अरुण गवळी करणार? यांना सांगा ना, त्या मुंबईच्या गँगवॉरवाल्यांना आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी. पगार कमीच पडतोय तुम्हाला, त्यांनाच बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा. या छोट्या मोठ्या गँग काय वापरते इथल्या तिथल्या? तुमचं कॉन्टॅक्ट नसेल तर मी कॉन्टॅक्ट करून देतो. चांगल्या चांगल्या गँगवाल्यांचं तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो, म्हणजे व्यवस्थित वसुली करून देतील. आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार, या अधिकाऱ्याने केलेले कृष्ण कृत्य जाहीर करणार. हा अधिकारी महापालिकेचा अधिकारी नाहीये. यांनी महापालिकेकडे आपली सर्व्हिसेस वर्ग करून घेतलेले आहेत. हे महापालिकेकडे वर्ग करून घेणारे अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचारी व भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत येतात. तरी नशीब बोरसे नावाच्या अधिकाऱ्याची बदली झाली. हा बोरसे म्हणजे ह्याच्यातला किडा. पैसे कसे रक्तपिपासू ते ह्याच्यासारखे प्यायचे हे त्याला परफेक्ट माहिती. आणि म्हणून IASचं स्वप्न बघणारा राज्यस्तरीय अधिकारी ठाणे महानगरपालिकेत जॉईन झाला. सगळे स्वप्न वगैरे विसरून गेला. चांगली कामं करा, काहीतरी पैसे खा नका खाऊ तुमचा प्रश्न आहे. पण वसुलीसाठी जर इथे गँगवॉर होणार असेल तर माझी आयुक्तांना हात जोडून विनंती आहे, आयुक्त महोदय हे सहन करू नका. शेवटी डाग तुमच्या अंगावर येणार आहे. हे अधिकारी खोटी कागदपत्र तयार करतात, हे अधिकारी खोटे खोटे दाखले तयार करतात आणि तुमच्या सह्या घेतात. कधीतरी एक दिवशी तुम्ही फसाल आयुक्त महोदय, तुम्ही फसाल.